हाँ 18 वर्ष. आता आपल्यामध्ये 18 वर्षवाले कोणी नाही आहे, पण एक दिवस आपण 18 वर्षाचे होणार आहोत आणि 18 वर्षात झालो म्हणजे आम्हाला वोट टाकायला मिळेल. कोणी कोणी पाहिलं असेल वोट टाकताना आपल्या आई वडिलांसोबत गेले असतील तर त्याचा दिवस आहे. 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यामुळे 25 जानेवारीला दरवर्षी 2011 पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. आज देशभर प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. आज आपल्या शाळेमध्येही निबंध आणि चित्रकला स्पर्धा आहे राष्ट्रीय मतदाता दिवसामध्ये. ज्यांना निबंध आणि चित्रकला लिहायचे भाग घ्यायचा असेल त्यांनी दुपारून. पण आता राष्ट्रीय जनजागरण म्हणून मतदाताचे महत्व काय असतं आणि त्याचे जागरण का, इतके मतदाता आहेत पण दरवर्षी आपल्या देशाची जी लोकसभेमध्ये जे वोटिंग पर्सेंट राहते ते 60 ते 65% राहते. जवळपास 40% लोक मतदान करतच नाही आणि मग नंतर म्हणतात हमारे गाव के सरपंच ने ये नहीं किया, हमारे प्रधानमंत्री ने वो नहीं किया. पण जेव्हा वोट टाकायची वेळ आली होती तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? समजून झालं? या गोष्टी घरी सांगायचा. त्या दिवशी आपण ज्युनियर कॉलेजची रॅली काढली होती, सारे काम छोड़ दो. समोर काय म्हटलं होतं? सबसे पहिले वोट दो. ज्या दिवशी वोटिंगचे दिवस होते तर त्यासाठी हा राष्ट्रीय मतदाता दिवस केंद्र सरकारद्वारे पूर्ण देशभर एक 18 वर्षावरील मुलांना किंवा नागरिकांना त्यांच्या जनजागरण करण्यासाठी दिली जाते. तर त्यासाठी त्यांनी एक शपथ दिली आहे की प्रत्येक शाळेमध्ये आजच्या दिवशी देशाचं भविष्य, आपल्या गावाचं भविष्य, आपल्या राज्याचं भविष्य बनते ते ठरवत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व शपथ घेणार आहोत. शपथ कशी घेतो? हा हात सांगतो. ठीक, सावधान, विश्राम, सावधान. हा शपथाची स्थिती घ्या. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. भारत माता की